नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र। पुढच्या 22 मिनिटात आपण घेणार आहोत राज्य, देश आणि जगभरातल्या बातम्यांसह क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया महाफास्ट घडामोडींना। माहुलवासियांना हायकोर्टानं मोठा दिलासा दिलेला आहे। माहुलवासियांना 15,000 रुपये मासिक भाडं, वार्षिक अनामत रक्कम म्हणून 45,000 रुपये देण्याचं मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सांगितलेलं आहे। तसे निर्देश कोर्टानं दिलेले आहेत। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पावसाची अवकृपा होण्याची शक्यता आहे। यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी बरसणार असल्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय। सध्याच्या हवामानाच्या प्रतिमानाच्या आधारे यंदा अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यंदा अल निनोचा मान्सूनवर परिणाम होणार असल्याचंही स्कायमेटनं म्हटलंय। तसंच मान्सूनही यावेळेला लांबण्याची शक्यता आहे। गेल्या 4 दिवसांपासून अमरावतीच्या तापमानामध्ये वाढ होतीये। अमरावती शहरातल्या बुधवारच्या तापमानानं उच्चांक गाठलाय। 43.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद हवामान खात्यानं नोंदवलेली आहे। या परिस्थितीत शहरातील शीतपेय, उसाचा रस विक्रीची ठिकाणं या ठिकाणी नागरिकांची गर्दी अधिक होताना दिसतेय। बहुचर्चित मुंबईतल्या ईशान्य मुंबई मतदारसंघाचा तिढा अखेर सुटलाय। मनोज कोटक यांच्या नावावर ईशान्य मुंबईच्या जागेसाठी शिक्कामोर्तब झालाय। यंदा भाजपानं किरीट सोमय्यांना उमेदवारी नाकारलेली आहे। आज जे नेते भाजपात गेले त्या सगळ्यांची गुपितं मला माहिती आहेत। मी त्यांना म्हटलं होतं थोडी कळ काढा, पण ते थांबले नाहीत। अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्यांवर टीका केली आहे। कारवाईच्या भीतीपोटी काही नेते भाजपामध्ये दाखल होत आहेत असा आरोपही अजित पवारांनी केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं आचारसंहिता भंग केल्याची तक्रार मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली आहे। 25 मार्चला धनंजय मुंडेंच्या मंत्रालयासमोरच्या निवासस्थानी पक्षानं जाहीरनाम्याची घोषणा केली होती। नियमानुसार आचारसंहितेच्या काळात कोणत्याही जाहीरनाम्याच्या घोषणेसाठी शासकीय कार्यालय किंवा निवासस्थानाचा वापर करणं अयोग्य असतं। याबाबत तक्रार नोंदवण्याचे निर्देश निवडणूक अधिकाऱ्यांनी एवॉर्डला दिले होते आणि त्यानुसार ही तक्रार आता नोंदवण्यात आलेली आहे। वंचित बहुजन आघाडीची हवा असली तरीही ही आघाडी वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आहे असा हल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चढवलेला आहे। चंद्रपुरात भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारासाठी रामदास आठवले आलेले होते। त्यावेळेला त्यांनी हे वक्तव्य केलंय। वंचित आघाडीत जाऊन सत्ता मिळणार नाही, सत्ता पाहिजे असेल तर माझ्याकडे या, अन्यथा जिथं आहात तिथंच राहा असा टोलाही त्यांनी लगावला। मावळ गोळीबार प्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे। पोलिसांनी त्यावेळची परिस्थिती पाहून गोळीबाराचा निर्णय घेतला होता। त्यामुळे विनाकारण भाजप असे आरोप अजित पवार यांच्यावर करतंय असं म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांची पाठराखण केली। औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेला त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं। औरंगाबाद शहरातील भडकला गेट इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। काँग्रेस राष्ट्रवादीला जर मनसेची मतं हवी असतील तर त्यांनी आपल्या व्यासपीठावर एकदा तरी राज ठाकरेंना बोलवावं असं आवाहन भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला केलेलं आहे। लपून पाठिंबा घेण्यापेक्षा उघडपणे पाठिंबा घ्यावा अशी ही टीका त्यांनी यावेळेला केलेली आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातलं राजकारण सध्या आमदार सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या भोवती फिरतंय। पण सतेज पाटलांना दुर्लक्षून पुढे महाआघाडी पुढे जातीये असं काहीसं चित्र सध्या दिसतंय। पाटील आणि महाडिक यांच्यामधला वाद सोडवण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्नही फोल ठरले।
सतेज पाटील यांना वगळून धनंजय महाडिक यांनी मोठं शक्ती प्रदर्शनही केलं। पालघरचे कुणबी सेना प्रमुख आणि काँग्रेसचे सदस्य विश्वनाथ पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। काही दिवसांपूर्वीच पाटील यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता। विश्वनाथ पाटील यांना काँग्रेसकडून भिवंडी ग्रामीणची जागा नाकारण्यात आल्यानं नाराज असलेल्या पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। वंचित बहुजन आघाडीकडून युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला। कालच गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीची घोषणा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली होती। सांगलीचे भाजपाचे खासदार संजय काका पाटील यांच्याशी वाद झाल्यामुळे गेल्या 1.5 वर्षांपासून गोपीचंद पडळकर यांनी भाजपाला रामराम ठोकला होता। भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांना गोपीचंद पडळकर यांनी खुलं आव्हान दिलेलं असून पडळकर यांच्यामुळे आता सांगलीत संजय काका पाटील यांच्या अडचणींमध्ये भर पडलेली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक निर्भयपणे आणि पारदर्शकपणे व्हावी यासाठी पोलीस प्रशासनानं नियोजन केलेलं आहे। जिल्ह्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आचारसंहितेच्या काळात 1000 गुंडांना तडीपार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आचारसंहिता लागू झाल्यापासून 23 शस्त्र तसंच 9 लाख रुपये किमतीची 28,000 लिटर दारू जप्त करण्यात आलेली आहे। हिंदुस्थान निर्माण दलचे जळगाव लोकसभा मतदारसंघातले उमेदवार बाबा महाराज हंस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यावेळेला अनामत रक्कम भरण्यासाठी त्यांनी 25,000 रुपयांची सुटी नाणी आणली होती। ही सुटी नाणी मोजताना निवडणूक शाखेतले कर्मचारी चांगलेच घामाघूम झाल्याचं पाहायला मिळालं। आम आदमी पार्टी महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं वृत्त आहे। आपच्या राज्य कार्यकारिणीनं हा निर्णय घेतला असून भाजप हटाव मोहिमेसाठी तसंच मतांचं विभाजन होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं आपचं म्हणणं आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघातली निवडणूक तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये 4थ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे। नाशिक शहर आणि जिल्हाभरामध्ये 60 मतदान केंद्र संवेदनशील आहेत। या केंद्रांची सुरक्षा, पोलिसांचा वाढीव बंदोबस्त, वाहतुकीचं नियोजन या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात असल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिलेली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 7 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप हिंदू विधिज्ञ परिषदेनं केलेला आहे। ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर आणि समीर पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला। या प्रकरणी 15 दिवसात योग्य खुलासा न झाल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे। गीतांजली एक्सप्रेसमध्ये तिप्पट दरानं जेवण विक्री केल्यामुळे संतप्त प्रवाशांनी ट्रेन नागपूर रेल्वे स्थानकावर रोखून गोंधळ घातला। रेल्वे अधिकाऱ्यांना बोलवण्याची मागणी करून प्रवाशांनी तब्बल 11 वेळेला साखळी ओढून ही ट्रेन रोखून धरली। या सगळ्या प्रकाराचा ट्रेनमधल्या इतर प्रवाशांनाही त्रास झाला आणि त्यामुळे अनेक प्रवासी आपापसात भांडत होते। या तणावाच्या परिस्थितीत अखेर उपस्टेशन व्यवस्थापकांकडे तक्रार दाखल केल्यानंतर 1 तासानं ही ट्रेन पुढच्या प्रवासासाठी रवाना झाली। सीएसएमटीच्या पूल दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाला जाग आली आहे आणि त्यानंतर आता धोकादायक पूल बंद केले जात आहेत। सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म लगत असणारा पूल दुरुस्तीसाठी 1 ते 26 एप्रिल दरम्यान बंद राहणार आहे। नाशिक मुंबई महामार्गावर कसारा घाटात गॅस टँकरला आग लागली होती। मुंबईहून नाशिककडे हा टँकर जात असताना त्यानं अचानक पेट घेतला। त्यामुळे नाशिक मुंबई महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। पुण्यातल्या एका झोपडीमध्ये शस्त्रसाठा सापडल्यानं खळबळ माजलेली आहे। मात्र केवळ छंद असल्यानं एका ज्येष्ठ व्यक्तीनं हा साठा तयार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। राजाराम अभंग असं त्यांचं नाव असून पुणे ग्रामीण पोलीस आणि एटीएसनं त्यांच्याकडून 4 गावठी इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर आणि पत्र्याचे बंदुकीचे साचे हस्तगत केलेले आहेत।
नाशिकमध्ये तोतया तृतीयपंथीयांना चांगला चोप देण्यात आलाय. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. ही घटना 2 दिवसांपूर्वीची आहे. नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या कोमडगाव इथं 3 तरुण तृतीयपंथीयांच्या वेशात येऊन पैसे मागत असल्याची तक्रार करण्यात आली. शिवाय गावातल्या काही घरात जाऊन त्यांनी महिलांशी देखील अश्लील चाळे केले. त्यामुळे त्यांना चोप देण्यात आलाय. आणि जय महाराष्ट्राचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमचं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अपडेटेड व्हिडिओजचं नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.